शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. शिवालिकनंतर आज नंदादेवी जहाज भारतामध्ये दाखल. 46,500 मेट्रिक टन LPG घेऊन नंदादेवी भारतामध्ये वाडीनारमध्ये STS ऑपरेशनला सुरुवात. LPG नंतर आता तेलाच्या किमतीतही वाढ. खाद्यतेल 15 रुपयांनी महागलं. मार्केट यार्डात 15 किलोच्या डब्यामागे 30 ते 40 रुपयांची वाढ. युद्धाच्या नावाखाली तेलाच्या किमती वाढवल्या. भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या अडचणीत वाढ. 120 कोटींच्या महसूल थकबाकी प्रकरणी नरेंद्र मेहतांच्या चौकशीचं पत्र समोर. व्हायरल पत्रामध्ये मेहतांचा भूमाफिया असा उल्लेख. नाना पटोलेंचा आरोप. नाना पटोलेंचे माझ्यावरचे आरोप बिनबुडाचे. कोणताही गैरव्यवहार केलेला नाही. व्हायरल पत्रावर नरेंद्र मेहतांचं स्पष्टीकरण. तर तक्रार आल्यास चौकशी करणं माझं काम. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं उत्तर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पंतप्रधान मोदींसोबत जवळपास तासभर चर्चा. अधिवेशन सुरू असताना दिल्लीमध्ये येत असतो. कोणाला काय बोलायचं ते बोलू द्या. शिंदेंचं विरोधकांना उत्तर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावर. केंद्रीय संचालन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार. 5 राज्यातील तिकीट वाटपासाठी भाजपची उद्या महत्त्वाची बैठक. शिवरायांबाबतच्या वादग्रस्त विधानावर चौफेर टीकेनंतर आव्हाडांची जाहीर माफी. तर आव्हाडांना कठोर किंमत मोजावी लागेल. शंभूराज देसाईंचा इशारा. गटनेत्यांच्या बैठकीत निलंबनाचा ठराव मांडणार अशी माहिती. ब्लॅक बॉक्स सुरक्षित असताना जळाल्याचं का सांगितलं? अहमदाबाद अपघाताची माहिती अमेरिकन एजन्सीला का दिली नाही? विमान अपघाताच्या चौकशीवरून रोहित पवारांचा सवाल. लोकसभेतील 8 खासदारांचं निलंबन अखेर रद्द. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी प्रस्ताव मांडला. 1.25 महिन्यानंतर विरोधी पक्षाचे खासदार सभागृहामध्ये परतणार. एसटी महामंडळामध्ये 17,742 पदांची कंत्राटी भरती होणार. महामंडळाच्या ताफ्यात लवकरच 8,300 बसेस समाविष्ट करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची विधानसभेत माहिती. गॅस तुटवड्यामुळे अनेक हॉटेल्स बंद. LPGसाठी रांगा लागल्या. देशात ऑपरेशन सक्सेसफुल पण पेशंट डेड अशी स्थिती. संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा. 11 महिन्यात देशामध्ये महागाईचा उच्चांक. डाळी, भाज्या, अन्नपदार्थ महागले. बासमती तांदळातही 5 ते 10 रुपयांची वाढ. सोन्या चांदीच्या दरामध्ये पुन्हा वाढ. सोन्यानं 1,61,000चा टप्पा गाठला तर चांदी 2.5 लाखापार. युद्धामुळे 16 दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात चढ उतार सुरू. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.